जालना शहरातील राजमहल टॉकीज परिसरात खून करणार या तरुणास अवघ्या 5 तासात सदर बाजार डीबी पथकाकडून अटक। पोलीस ठाणे सदर बाजार हददीतील राजमहल टॉकीज परिसरातील वाळूचा व्यवसाय करणार याम्यत इसम नामे रफिक कासिम शेखरा टटुपुरा जालना याचा कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून खून केला अशी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळावर जाण्याचे आदेश दिल्याने सर्व स्टाफ घटनास्थळी गेल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आरोपीचे शोधाकरिता वेगवेगळे पथके तयार करून त्यांना त्यांची कामे समजावून सांगून गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले। आदेश दिल्याने सर्व पथके आपापल्या कामास निघून गेले व सर्व पथकाची एकमेकांशी संपर्कात राहून गुन्हा उघड करावा याकरता एका पथकास सीसीटीव्ही फुटेज पाहणी करणे तसेच या पथकास गोपनीय बातमीदार नेमून गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या। परंतु घटनास्थळावर याच महिला व इसमांनी घटना पाहूनही सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती देत नसल्याने असा गुंतागुंतीचा गुन्हा घडल्याने सदर बाजार डीबी पथकास एका गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की 2 दिवस अगोदर पण एक लहान केस असलेला व तोंडाला रुमाल बांधलेला इसम हा मयतासोबत हुज्जत घालताना आम्ही पाहिला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर बाजार डीबी पथकातील पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदाराचे बातमीवरून एक इसम हा तोंडास रुमाल बांधून स्कूटीवर जाताना पाहिला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर इसमाचा व स्कूटीचा शोध घेत असताना डीबी पथकास माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील इसम हा स्कूटी व धारदार शस्त्रासह विशाल कॉर्नर परिसरात लपून बसला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर बाजार डीबी पथकाने सदर इसमास स्कूटी व धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले। त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव काशीर खान फिरोज खान वय 18 वर्षरा नादी कॉलनी 52 एकर जालना असे सांगितल्याने त्यास पोस्टेला आणून त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली। त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून मयत इसम नामे रफिक कासिम शेख याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली असून सदर आरोपीचे ताब्यातून एक स्कूटी व गुन्ह्यात वापरलेले धारदार खंजीर जप्त केले आहे। सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे प्रमुख सचिन सानप हे करीत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू माननीय आप्पा पोलीस अधीक्षक विक्रम साळी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचे नेतृत्वात बी पथकाचे प्रमुख सचिन सानप, जगन्नाथ जाधव, रामप्रसाद रंगे, धनंजय कावळे, शिवहारी डिगोळे, सकृदीन तडवी, संजय घुसिगे, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, अझीम शेख, राहुल कटकम, धनंजय लोटे, विलास पवार, चालक कल्पेश पाटील व शिवाजी काळे यांनी केली।